संस्कृती वाहून सोडे. मी आता 6वी अ मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी तशी माझी नम्र विनंती. तळपत राहून सूर्यासारखे, तळपत राहून सूर्यासारखे, अविरत शिजले चंदन समान, अविरत शिजले चंदन समान. बनवलं माणूस शिकवली मानवता, बनवलं माणूस शिकवली मानवता. ही झाले मनावर विराजमान. जो बनला त्यागाने अनाथांचा नाथ, जो बनला त्यागाने अनाथांचा नाथ. क्रांतीवीर युगपुरुष संविधानाचा शिल्पकार, क्रांतीवीर युगपुरुष संविधानाचा शिल्पकार. ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी एक पुस्तक दिले जात नव्हते, त्या बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की ज्याने आपला भारत देश चालतो. ते म्हणजे भारतीय संविधान. 26 नोव्हेंबर भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस. कारण या दिवशी जो समाज जातीय देशाविरुद्ध अडकलेला होता, अज्ञानाचा अंधकारात खितपत पडलेला होता, गुलामगिरीच्या बंधनात जखडलेला होता, तो समाज अस्पृश्य म्हणून हिणवला जात होता. त्या समाजातीलच एक व्यक्ती भारतीय राज्यघटनेची शिल्पकार ठरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने आणि 8 दिवस रात्रीचा दिवस करून भारतीय राज्यघटना भारतात स्वाधीन केली. भारतीय राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना भारतात लागू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामध्ये संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिला. संविधानाने मतदानाचा, स्त्री पुरुष समानतेचा आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे आणि लिखित संविधान आहे. जाता जाता एवढंच बोलावंसे वाटते की लोकशाहीला राष्ट्र ऐकायला, जिथे ठेविले अमरमाला, सार्वभौमाचा बंधुभाव